किमान तापमानात घट झाल्यानं राज्यात गारठा पुन्हा वाढलाय. मात्र आजपासून म्हणजेच 21 जानेवारीपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किमान तापमानात पुन्हा काही अंशी वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. राज्याच्या अनेक भागात थंडी कमी अधिक होत असून धुक्याची धुलई पाहायला मिळते. सध्या किमान तापमानाचा पारा घसरल्यानं उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली घसरलंय. त्यातच दिवसभर वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे उन्हाचा चटका कमी झालाय. सोमवारी म्हणजेच 20 जानेवारी रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निच्चांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकणात उन्हाचा चटका कायम असल्यानं सोमवारी म्हणजे 20 जानेवारी रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासात रत्नागिरी येथे 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून म्हणजेच 21 जानेवारीपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा ढगाळ हवामान होण्याची शक्यता असल्यानं किमान तापमानात पुन्हा काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.